काका तुम्ही शाळा शिकणार का? अरे आता काय शाळेत जातलं, तुका नाही काम नंदो म्हणा ती हैसर इलस. तुम्ही शाळेत नाही जायचं काका, मी तुम्हाला घरी येऊन शिकवणार. अरे आता माका ढोरांकडे जाऊचा असा, ढोरांकडसून येले काय मगे मी माडात जातलोय, माडात नेले काय मगे काजीत. अरे घरात घेऊ इतकी रात जाता, इतको जमतोय काय निसतोय, मगे माका सांगते माका केव्हा शिकयतलं. पण काका शिकण्यासाठी थोडा वेळ काढा ना. पण आई मला अजून 9 अक्षर मिळालाच नाही, मुक्ताला लगेच मिळाला. मिळेल मिळेल, तुझे प्रयत्न सुरू ठेव, संयम ठेव, आज नाही तर उद्या नक्की मिळेल. पण उद्या नाही मिळालं तर? परवा नक्कीच मिळेल, पण प्रयत्न सुरू ठेव. काय ग, मी चहा करणार आहे, तू घेणार चहा? तू जेवणार का ग? हा, मी ना एक वेळचं जेवण बनवते. अगं जेवायला इच्छाच होत नाही माझी, कामच नाही काही, तर जेवायला भूक तरी कशी लागणार? ती एक वेडी, मी एक वेडी, सगळेजण मला वेडी म्हणतात. तुमचं काय म्हणताय रे? हा, तुमचं काय मत आहे सांगा. आजी तुम्ही खरंच वेडे आहात का? इथे कुणी नसताना कुणाशी बोलताय तुम्ही? स्वतःशीच बोलताय. पण का? बोलायला कोणी नसलं ना तर स्वतःशी बोलायची माणसाने सवय लावून घ्यावी, म्हणजे एकटं पडत नाही. आणि अगदीच कोणी नसेल ना तर हा निसर्ग आहेच ना. निसर्ग काय बोलतो तुमच्याशी? आजी तुम्ही खरंच वेडे आहात. आपण ऐकत राहिलो ना तर ही पानं, फुलं, झाडं खूप बोलतात आपल्याशी. आणि एक गोष्ट महत्वाची, हे इथंच असतात, आपली वाट पाहत असतात. आणि आपण परत आलो ना तर स्वागताला सज्ज होतात. आजी माणसं असताना कशाला हवीत झाडं, फुलं? माणसातली माणुसकी संपली ना की निसर्गच आधार देतो रे आपल्याला. स्वामी दादा कुठे? बाबा सकाळी स्वामी दादा लवकर उठला आणि शाळेची तयारी करून गेला. आज तर मी ठरवलंय, काही झालं ना तरी नवसाक्षर मिळवायचंच आहे. अरे ते ठीक आहे, पण जाताना निदान सांगून तरी जायचं ना. आई जेव्हा दादा उठला ना तेव्हा तुम्ही झोपले होतात ना, मग तुमची झोप नाही झाली असती म्हणून तो मला सांगून गेला. पण तू जाशील ना एकटी की बाबांना सांगू सोडायला? नको गाई, मी जाईन एकटी, मी मोठी झाली आहे ना, उगाच बाबांना त्रास नको. हे बघ, नीट जा आणि जाताना दोघांचेही डबे घेऊन जा, मी भरून ठेवलेत. आई मला डबा नंतर दे, अगोदर मी माझी बॅग आवरून घेते. हा बरं झालं माईंच्या आठवणीतून बाहेर आले ते. मला तर प्रश्नच पडला होता की कसं समजवायचं. कधी कधी आठवणीतून बाहेर पडताच येत नाही. हा, कुठेतरी मन रमवून काही क्षण अलिप्त राहता येते इतकंच. आणि लहान मुलांची मनं म्हणजे वाहणाऱ्या नदीसारखी असतात. प्रवाह जाईल त्या दिशेने पाणी आपोआपच वाहत राहतं. हो ना, लहान मुलांसाठी विरंगुळा तरी आहे, पण मोठ्यांचं काय, त्यांच्या आठवणींचं काय? मोठ्यांना विरंगुळा शोधावा लागतो. लहान मुलांना आपण समजावू शकतो, पण आपलं सांत्वन आपण स्वतःच करायचं असतं. कारण दुसऱ्यांनी कितीही सांत्वन केलं तरी सुद्धा त्यात हळहळ कमी आणि वेदनेचा सूरज जास्त असतो. या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे, तरीही तुमच्या डोळ्यात पाणी का? सुशीला, कधी कधी येणाऱ्या आठवणी आणि अश्रू आपल्याला नाही थांबवता येत. शाळेत जातं? हो आजी, मी शाळेत जायलाच निघालो होतो.
पण आजी, तुम्ही शिकलात का कधी शाळा? बरं झालं नाही शिकले ते, नाही तर मी सुद्धा परदेशी गेले असते. काय आजी, तुम्ही काय बोलताय मला काहीच समजत नाहीये. तुला नाही समजत ना, तेच बरं आहे. तू जा, शाळेत जा. हो जातो, पण आजी माझं तुमच्याकडे एक काम होतं. आमच्या शाळेने 9 साक्षर बनवायचे ठरवले, म्हणजे गावातील अडाणी माणसांना प्रत्येक मुलाने शिकवायचं. माझ्याकडे काय काम आहे तुझा? आजी, मी तुम्हाला शिकवलं तर चालेल? अजिबात नाही. ह्या जास्त शिक्षणामुळेच माझं वाटोळ झालंय. शिक्षणाचं नाव सुद्धा काढू नकोस. अहो आजी, पण काय झालं ते तरी सांगा. तू जा इथून. परत दिसलंस ना मी तंगडं मोडून ठेवीन तुझं. आजी अहो, पण इतक्या वेळ किती छान बोलत होता तुम्ही माझ्याशी. आता काय झालं? काही चुकलं का माझं? सांगा ना. तू मला शिकवायला आलास ना, हेच चुकलं तुझं. शिक्षणाचा आणि शिकवणाऱ्याचा मला राग येतो, राग. तू जा, जा इथून. जा म्हणते ना. अरे तुम्ही का रडताय बाबांनो? माझंही असंच आहे. दिवसातून एकदा तरी मी रडतेच रे, रडतेच. काय रे स्वामी, आज खूप दिवसांनी आठवण काढलीस आजोबांची. आजोबा, कसे आहात तुम्ही? मी मजेत आहे. तू कसा आहेस? मी सुद्धा छान आहे. आजोबा माफ करा, मला एवढे दिवस यायला जमलं नाही. अरे हरकत नाही, तू तुझ्या कामात मग्न होतास ना, मग झालं तर. बरं बोल, आज कशी काय आठवण काढलीस? कुठच्या संकटात आहेस? आजोबा, तुम्हाला कसं कळलं? अरे इतक्या दिवसांनी अचानक आलास म्हणून म्हटलं. आजोबा, मी एका अडाणी आजीला शिकवायचं म्हणतोय, पण ती आजी शिकायला तयारच होत नाहीये. तिच्या अशा वागण्याचं कारणच मला कळत नाही. अरे मग ते कारण जाणून घ्यायचा प्रयत्न कर. पण ती माझ्याशी बोलतच नाही. अरे मग तू असं काहीतरी कर की ती तुझ्याशी बोलेल. बिचारी वैतागली आहे, तिला प्रेमाची गरज आहे. तिची ही प्रेमाची गरज तू पूर्ण कर, मग बघ ती तुला सगळं काही सांगेल. हो आजोबा, आता मी तिला बोलायला लावणारच. चला येतो. हा, आता पुन्हा कधी भेटणार? पुढचं संकट आलं की. आजोबा माफ करा ना मला, यापुढे मी न चुकता येत जाईल. अरे तू मला भेटला नाहीस आणि अशी सत्कर्म करत राहिलास तरी सुद्धा मी भेटल्याचा आनंद तुला मिळेल. हो आजोबा, आता निघतो मी. ये. स्वामी, तुझं नाव दिलंस पण तुझ्या नवसाक्षराचं नाव अजून दिलं नाहीस. तुला कोणी भेटलं नाही का? नाही सर, अजून तरी कोणी नाही भेटले. मी खूप लोकांना विचारलं, पण शिकायला कोणीच तयार होत नाही. अरे असं कसं भेटत नाही? बाकीच्या मुलांनी आपापल्या नवसाक्षरांची नावं दिली सुद्धा, तुला कसं कोणी भेटलं नाही? सर, एक आजी भेटल्यात, पण त्या शिकायला तयार नाही आहेत. अरे मग दुसरं कोणीतरी बघ. त्याच आजी हव्यात असं काही नाहीये. कुणालाही शिकवलं तरी तुला शिष्यवृत्ती मिळेल. बघ, लवकरात लवकर कुणाला तरी तयार कर. दादा, ते आजी शिकायला का तयार नाहीयेत? तेच तर मला कळत नाही. त्या तर नीट माझ्याशी बोलत सुद्धा नाहीत. मग सर म्हणालेत ना, मग तू दुसऱ्या कोणाला तरी शिकव ना. उगाचच कशाला त्रास करून घेतोय? एक काम कर, मी जे काकींना शिकवते ना त्यांच्या बाजूला एक आजोबा राहतात. तू त्यांना शिकव, मी काकींना त्यांच्याशी बोलायला सांगते. नाही नाही, आता काही झालं तरी मी त्या आजींनाच शिकवणार. पण दादा, सर म्हणाले होते ना की कोणालाही शिकवलं तरी शिष्यवृत्ती मिळणारच. तुम्हाला शिष्यवृत्ती हवी म्हणून तुम्ही लोकांना शिकवताय, पण त्यांनी खरंच शिकावं म्हणून मी हे करणार आहे. त्या आजींनी खरंच शिकावं असं मला मनापासून वाटतंय. अरे दादा, त्या आजी तयार कधी होणार?
तोपर्यंत सगळे मुलं शिकवून परीक्षा सुद्धा देतील. देऊन देत, मला शिष्यवृत्ती नको, मला माझी आजी परत हवी आहे. अहो, कुठे निघालात? अगं मी एक लेख लिहिला, तो कार्यालयात नेऊन द्यायचा मला. आपल्या मुलांच्या शाळेमध्ये जो नवीन उपक्रम राबवत आहेत ना, त्याचं अभिनंदन करण्यासाठी लेख लिहिला मी. हो, पण त्याची काय गरज आहे? तर कोणी जर चांगलं काम करत असेल तर त्याचं अभिनंदन करायलाच हवं ना, कौतुक करायलाच हवं आपण. आणि जर कौतुक नाही केलं तर चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहन कसं मिळणार? बरोबर आहे तुमचं. अहो, शिकवण्याची प्रवृत्ती असेल तर शिकण्याची वृत्ती आपोआपच निर्माण होते. आणि अगं हल्लीचे शिक्षक मुलांकडून वेगवेगळ्या उपक्रमातून काहीतरी नवीन नवीन कामं करून घेताना दिसत आहेत. शिक्षणाची पद्धतच बदलत चालली आहे. शिक्षण ही एक प्राथमिक गरज बनली आहे. हो, अगदी खरं आहे. आणि जुने अशिक्षित लोक जे आहेत त्यांना शिकवण्याचा हा जो उपक्रम आहे हा खरंच खूप चांगला आहे. ज्यांनी कधी शाळेची पायरी चढली नाही किंवा पत्र वाचण्यासाठी सुद्धा जे दुसऱ्यांवर अवलंबून असतात, अशी लोक आता लिहायला वाचायला शिकतील. खरंच या वयातही शिकण्याची तयारी दाखवणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. अगं, शिक्षणाला तर वयाची अटच नसते. हो, माणूस सतत काही ना काहीतरी शिकत असतो. शिक्षण हे कधीही संपत नाही. बरं, चल मी जाऊन येतो. हो. खरंच मीही सतत तुमच्याकडून काही ना काही शिकतच असते. लग्नावेळी किती स्वप्न दाखवली, आयुष्यभर साथ दे, पण मला एकटीला सोडून गेलात ना तुम्ही. सुटलात यातून, पण मला एकटेपणा सोडून गेला. सोबत कुणाची तर नीरव शांततेची. बोलायला कोणी नाही आणि माझं मन सांगायलाही कोणी नाही. हो, तुम्ही आहात, पण मी नाही कुठं म्हटलं. आजवर मी इथं राहून तुम्हाला एवढे प्रश्न विचारले, पण अजून एकाचंही उत्तर मिळालं नाही. हो, उत्तर नका देऊ, पण निदान देवाला तरी सांगा माझ्या बायकोला बोलव म्हणून. आजवर सांगायला हवं होतं ना तुम्ही. तेव्हा म्हणायचं तू नसलीस की करमत नाही. मग आजवर माझ्याशिवाय कसे राहिला तो? मला सुद्धा यायचंय हो तुमच्याकडे, यायचंय. आजवर स्वतःसाठी आपण कधीच जगलो नाही, पण ज्याच्यासाठी जगलो तो आपल्यासाठी कधीच जगला नाही. तुमचा फोटो बघून या घरात नसलेली माणसं मी शोधत असते, अगदी दिवसभर. मुक्ता, मी आजींकडे जाऊन येतो. आज काहीही झालं ना, मी आजींना बोलायला तयार करणारच. पण दादा, ते का नको म्हणतायत ते तरी माहिती आहे का तुला? तेच तर सांगत नाहीत ना. आजोबा म्हणतायत की आजीला बोलायला लाव म्हणून, म्हणजे नेमकं कारण कळेल. हो, पण तू परत एकदा बघ, दिवस खूप कमी आहेत. नाही तर मी बोलू का काकींशी? मुक्ता, मी आता फक्त त्या आजींनाच शिकवणार. तू काकींसोबत आजोबांनाही शिकव, म्हणजे एकत्र दोघांना शिकायला मिळेल. हो, मी काकींना सांगते, दोघे एकदम शिकतील. चल मी निघतो इथून. तू सरळ घरी जा आणि मला घरी यायला उशीर होईल घरी सांग. हो, मी सांगेन, पण तू उशीर नको करूस हा यायला. नाही करणार. चल आता जाऊयात, तुझी काकी पण तुझी वाट बघत असेल.
आजी, आजी काय झालं? मला बोलायचं तुमच्याशी. मला तुझ्याशी बोलायचं नाहीये, मला खूप काम आहे. आजी का खोटं बोलताय? एवढा वेळ तुम्ही बसून होतात, मला बघितलं आणि दरवाजा लावून घेतला. हो, दार लावलं. तुला काय करायचंय? तू जा बाबा इथून. आजी अहो दरवाजा उघडा ना. मी दार उघडणार नाही. तुझं काय काम आहे माझ्याकडे? तू इथून जा. नाही मी नाही जाणार. आजी मला सांगा तुम्हाला शिकायचं का नाहीये? मी तुला अजिबात सांगणार नाहीये. आजी अहो मी तुमच्या नातवासारखा आहे, बोला ना माझ्याशी. नातू? मला नात आहे की नातू आहे तेच माहित नाही. तर तुला काय सांगू? तू जा बाबा. हो मग तेच तर सांगतोय ना मी. असं काय कारण आहे ज्यामुळे तुम्हाला शिकायचंच नाहीये? मी तुला अजिबात सांगणार नाहीये. नाही मी पण अजिबात नाही जाणार. मग राहा तसाच उभा. ठीक आहे आजी, जोपर्यंत तुम्ही बाहेर येत नाही आणि तुमच्या न शिकण्याचं कारण सांगत नाही तोपर्यंत मी इथेच उभा राहील एका पायावर. ठीक आहे, तुला जे काही करायचं ते कर, पण मी दरवाजा उघडणार नाहीये, कळलं? हो आज मला जे काय व्हायचं ते होऊन देत, पण मी इथून जाणार नाही. काय हो, काय लिहिताय? असेच काही वेळी सुचत होत्या त्या लिहून काढतोय. मग मला सुद्धा ऐकवा ना, तुम्ही काय लिहिताय ते. ऐक, विचारही कधीतरी विचार करतच असेल की आपल्या मनात येण्याआधी चांगलं काय वाईट काय हे कोण ठरवणार? आपलं मन. मनानं ठरवायला हवं की वाईट विचार मनात येताच कामा नये. काय रे? हा, मी दरवाजा उघडला नसता आणि तुला काही झालं असतं, चक्कर वगैरे आली असती तर काय केलं असतंस रे तू? नाही आजी, मला माहिती मी असे एका पायावर उभं राहिलेलं तुम्हाला सहन नाही होणार. तुम्ही नक्की दार उघडणार. होय रे बाळा, होय. अहो पाहिलत का, हाच तो मुलगा माझ्यासाठी एका पायावर उभा राहायला तयार झाला. बाबा जेव्हा तुम्ही नव्हतात ना तेव्हा तर लोक स्वामी दादाला घेऊन गेलेले. तेव्हा तुम्ही असतात ना मग तुम्हाला समजलं असतं. मुक्ता, बाबांशी असं बोलतात का? हो मुक्ता, अशा बाबांशी ना असंच बोलतात.